म्हणतात हे दोन्ही आता होणारच, कारण तुम्ही लोका खंडणीतल्या लोकांना लावत सगळ्यांना सारखा न्याय देत नाही. कुटुंबाला बोलला तुम्ही एक करतो मुख्यमंत्री दुसरं करायला. इथं धाराशिवमध्ये 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला. तो धनंजय मुंडे टोळ्या वापरायला लागला गुंडाच्या, सारखा तो त्याच्या लोक धमक्या देतील धनंजय देशमुखला. त्याच्यानंतर ते हे पाळीव लोक जे हे बलात्कार त्यांचेच आहेत. हे जे बलात्कार आहे धाराशिवचा ती त्याचीच गँग आहे. त्याची बॉडी सेरडी आहे ती त्याचाच प्रताप आहे, त्याच्याच गुंडाचा. मग संतापस तुम्ही लोकांचे लेकरं सोडून गेले, सोडून किडे पडले त्यांना, तरी तुम्ही सरकार त्यालाच समजेता. आणि तरी तुम्हीच म्हणता जातीवाद, तरी तुम्हीच म्हणणार जातीवाद. ते धनंजय मुंड्याच म्हणणार जातीवाद करतो आम्ही. तू लोक मारून टाकायला लागला. तुला धनगर कळणार, मराठी कळणार, तुला दलित कळणार, तू कोणाला उठलं की मारून टाकायला होतो आठवणीला. आणि जातीवादी आम्हाला म्हणतो. वंजाऱ्याला कधी बोललो आम्ही? धनगर दलित मुस्लिमांना बोललो कधी? गुंडगिरी करणाऱ्याला बोलायचं नाही का? त्यांना कापून द्यायचं का? त्या केजमध्ये सुद्धा एक मुलगी मारून टाकली, त्यात धनंजय मुंडेची टोळी. तो गुंड पाळे लोक मारून टाकायला, त्याची टोळी सगळी. त्या पिठी नायकला धनगराचं पोरग मारून टाकलं, याची टोळी. आता बाहेर पडायला लागले. आता आमच्याकडे यायला लागलं म्हणून माहीत व्हायला लागले. बोलायचं नाही गुंडावर. मग याचा जात उडीतो जो धन्या मुंड्या जात उडीतो, वंजारी उडीतो, ओबीसी उडीतो. कर तू पाप. तू जातीला कशाला पुढं करतो रे? वंजारी जातीला पुढं कायल करतो, ओबीसी जातीला पुढं कायल करतो? पुन्हा करणार तू. त्या महारनवर म्हणून त्यांचा मर्डर कर टोळी. तू माणसं सरळ मारायला लागला. बलात्कार झाला याला सोलापूरला. ते खंडणी खोराच्या त्या पैदाशीनेच केलं. बोललो का? बोलू नका. बोलू नका म्हणजे बोलू नका म्हणजे काय? गुंडाला बोलायचं नाही का? तो जात कशाला ओढतो याच्यात? पाप तू करतो. आणि ती लाभार्थी टोळी धनंजय मुंडे ही आंदोलन करायला पाठवतो. उलट हे धनंजय मुंडेनी जातीला डागा लागा लागला त्याच्या. याने हे आरोपी टंगळे धरून उडू आणले पाहिजे, जेलमध्ये टाकले पाहिजे. खराच जर धनंजय मुंडे मराठ्यांना मानतो म्हणतो ना तो मागा एकदा म्हणला होता, मी ज्या वेळेस संकटात होतो त्या टायमाला मराठ्यांनी मला साथ दिलेली. तू जर खरा अस्सल असतील ना तर हे जे बलात्कार करतात का पोरं, संतोष देशमुखला मारते, यांना टंगळे धरून ओढून आण. धनगराचे पोरं मारून टाकलेत. या मारून टाकणाऱ्याला त्या आरोपीला टंगळे धरून ओढून आण, जेलमध्ये टाक. मग मराठी म्हणते तू उपकार तुला. अरे करायला लागला पाप तू. डाग लावा लागला त्या जातीला, वंजाऱ्याच्या ओबीसीच्या. आणि दुसऱ्याला म्हणतो जातीवादी. जातीय तेढ निर्माण करायला. ही धनंजय मुंड्या जातीय तेढ निर्माण करायला लागलाय. त्या टोळीला आंदोलन करायला लोक. माझ्या विरोधात आंदोलन कर, आरोपीच्या बाजूनं उभा राहायला लागले, साथ द्यायला आरोपीला. ही राज्यात अशी प्रथा आहे का कुठं? आता समजा यांच्या घरातलं कोणी मेलं तर मग मराठ्यांनी का प्रतिमोर्चा काढायचे का? ही रोड पाडायला लागला धनंजय मुंड्या. ही रोड पाडतो. एखाद्या महिलेला छेडलं, आरोपीच्या बाजूने उभा राहायचं का? आता इथून पुढे तुला ही रोड पाडायची का? कोणत्या दिशेला चालला तू? आरोपीच्या बाजूने मग आम्ही आंदोलन करू इथून पुढं. राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा का नाही देणार? हे काय आहे? मग आता डोकं सरकला. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. कोण संभळतोय धनंजय मुंड्या? कोणाच संभळतोय? त्या पोराने काय केलं? सोलापूरमध्ये बलात्कार. काय करायला धनंजय मुंडे? कशाला तो हे जात वंजारीचे बदनाम करायला? तू स्वतः पाप फेडणार, तू पाप करणार, तू फेडणार तूच. त्यांना कशाला डाग लावतो? ही कोणची पद्धत आहे? पाप तू करणार आणि पापावर पांघरून घालायसाठी ओबीसीला बोलिणार. म्हणजे ओबीसीला पांघरून टाकायला होईल. म्हणजे पाप कर तू आणि तू ह्याच्यात वडेव. ओबीसीचं सुधाराव नाही वाटलं तुला? का बरं ओबीसी काही खायचं असलं की तुलाच, योजना तुलाच. आणि आता संकट आलं, ओबीसीचा पळा. या असं पळा का? लोकांच्या लेकरावर बलात्कार करून ते धनगराचं पोरगं तळ्यात मारून टाकले. पिठी नायगावच्या बीड आणि पाटोद्याच्या बाउंड्रीवर महाराष्ट्राचं पोरगं मारून टाकलंय, बंगाली पिंपळ्याचं.
त्या बातमी पळगावचं मारून टाकले की औरा तालुक्यात काय प्रयोग येते आता लय येणार आहे बाहेर. आणि लोकांना माझं टी व्ही नाईनच्या माध्यमातून आव्हान, माझे भात दाबून राहू नका कुणी, कोणाकोणावर अन्याय झाले ना सगळे सांगा. मरतेल कुटुंब लेकरा बाळ सांभाळा, इथून पुढं लेकरा बाळाला कुटुंब सांभाळा स्वतःचं. धट बाना जरा, अन्याय सहन करू नका घरात बसून. सांगा आता सगळे व्यक्त व्हा, बाहेर पडा. तुम्ही लेकरं मारता का मग कुटुंब वाचवा, गल्लीच्या मदतीला जा. धड बाना सगळेजण, नसतात जगणं मुश्किल होईल. तुमच्या जर कुटुंब सांभाळायचे ऐपत नाहीत म्हणल्यावर, तुम्ही कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाहीत म्हणल्यावर तुमचा काय उपयोग मग. कमीत कमी आपण आपल्या कुटुंबाचं संरक्षण तरी करायचं शिका. एकमेकाच्या शेजाऱ्याच्या पाजाऱ्याच्या गल्लीतल्या कुटुंबाला मदतीला धावून जात जा. नसतं हे लोक कापू टाकतील. सावध वायदू पुढं कोणाला पाय लावायचं नाही. मी मोगाच भाटण्यास सांगितलंय, आपण वाटा जायचं नाही. पण आपल्याला जर मरणच यायला लागलं तर प्रत्युत्तर तर द्यावं लागल. त्यामुळे इथून पुढं धट राहायचं, जसे आल तसं उत्तर द्या. गप राहू नका. हे मारून टाकतील लोक, त्यांना जात भीत काय कळत नाहीये. चौकशी करतात अधिकारी. लागलेत असले प्रकार व्हायला लागले. तुम्ही मोकाला वित नाहीत, 302 मध्ये घेत नाहीत, याचा अर्थ तुमचा आरोपी सोडायचा अंदाज आहे का साहेब? मुख्यमंत्री साहेब झोपेत असताना तुम्हाला वाटतं सत्ता आहे. तुम्ही जर एक बी आरोपी सोडला ना त्या दिवशी कळून तुम्हाला काय कचका असतं. जनता कशाला म्हणते तर मराठी कशाला म्हणते. तुम्ही बाकीत राहू नका. तुम्ही खोटे खोटे आश्वासन देता, गोड गोड बोलता, 10 लाख रुपये देत बसता, कुटुंबाला याला त्याला घेऊन जा तुपले माघारी. हो नाटकं नको करू भाऊ, इथं न्यायच पाहिजे. आता हे पटलं नाही आज. कसं लोकांना येत नाही. कोण म्हणतं पुरावे नाहीत. यंत्रणा तुमची, तुम्ही नाही म्हणू शकता पुरावे नाहीत म्हणून. एवढं मोठं जर राज्यात नेटवर्क आहे स्ट्रॉंग त्याचं, कुख्यात गुंडगिरीचं टोळ्या आहे. आता सगळ्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला तुम्ही बाजूला ठेवताय आणि मोका दुसऱ्यावर लावतात. 302 दुसऱ्यावर लावताय. खंडणीच्या गुन्ह्यातल्या त्या गुन्ह्यामुळेच गुन्हा झाले. त्याच्यावर कसं काय 302 नाही? ही कोणती पद्धती? म्हणजे तुम्ही फसवायला लागलात मराठ्यांना गोड बोल. हे कदापि शक्य नाही. तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला फसवायला लागलात, हे कदापि शक्य नाही. जर तसे आरोपी एखादा सुटला की तुमचं वाजलं